बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज या सूचनेचं पालन करायचं आहे. आपण पट्टीच्या बाहेर बसा. ही आयोजकांची सूचना येते ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतोय. OV11 संघ चला आपण ग्राउंडच्या बाहेरून प्लीज विलंब नकोय आता. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच आपण फिल्डिंग साठी सज्ज व्हायचं आहे. तर मी अमोलजी ठाकरे सरांना विनंती करतो की आपण इथून पुढे मायक्रोफोनचा भार जर सांभाळला तर अति उत्तम राहील. अमोल सर ही माझी अपेक्षा आहे. सर थोडासा 5 मिनिटं का होईना पण आपण आपला आवाज ऐकवला तर अति उत्तम राहील. ओम साई पष्टेपाडा टीम चला आपण विनंती असेल लवकरात लवकर वेळ आपण खर्च करायचा नाही. आनंद पष्टेपाडा टीम चला आपण फिल्डिंग साठी लगेच रवाना व्हायचं आहे. OV11 कांबे टीम माझ्याकडे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील वाटचाल थँक्यू. अशोकांत तिवार कंपनी, महेशांत तिवार कंपनी, सचिनांत तिवार कंपनी. तर इथे निखिलला मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अमोलजी ठाकरे सरांच्या माध्यमातून दिली जाते. आजचा दिवस आज पुन्हा एकदा क्वार्टर फायनलचा सामना जिंकलाय आणि सेमी फायनल साठी प्रवेश केलेला आहे OV11 कांबे टीमनं. थँक्यू OV11 कांबे टीम. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या माझ्याकडनं सुद्धा. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं मनापासून सहर्ष स्वागत. तर ओम साई पष्टेपाडा टीम चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. फिल्डिंग सजवून घ्या. विलंब आज अजिबात नको आहे. पाटील सर आज आपला पाटील सर आपण फायनलचे 2च सामने राहिलेले आहेत. आपण लवकरात लवकर येणं करायचं आहे. आपला आवाज आम्हाला पुन्हा एकदा ऐकायचा आहे. या प्रेक्षक वर्गांना ऐकायचा. या सर्व आपल्या डोखाम नगरीमध्ये आपला दुमदुमणारा आवाज, आमच्या हृदयामध्ये बसणारा आवाज आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. तर मी फायनल आणि सेमी फायनल मी विनंती करेल की पाटील साहेब आपण इथे उपस्थित राहायचं आहे. ही महत्वाची सूचना आहे पाटील सरांसाठी. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्वार्टर फायनल 2 ची मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाचघर गावातले अमोलजी गोडांबे साहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. अमोलजी गोडांबे साहेब चला आपण उपस्थित झालेला आहात. आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. ओम साई पष्टेपाडा टीम प्लीज आपण वेळ खर्च करू नका. प्लीज लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायचे आहे. क्वालिफायर पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर हेमंतजी तावडे साहेब आणि चंदूजी सर आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभलेले पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अतिशय चांगली पंचगिरी आपल्या या डोखाम नगरीमध्ये पाहायला मिळते. हेमंतजी तावडे सरांची आपल्या शहापूर तालुक्यामध्ये जर पाहिलं अतिशय सुंदर पंचांची भूमिकेमध्ये एक नामांकित असे पंच आणि गाजणारे पंच आपल्या शहापूर तालुक्यांचा उज्ज्वल नाव करणारे पंच म्हणजे हेमंतजी तावडे साहेब. हेमंतजी तावडे सर यांच्या भूमिकेखाली आपल्याला चांगली मॅच मात्र पार पाडली जाते. अमोलजी गोडांबे सरांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतं. अमोलजी गोडांबे साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हा. थँक्यू अमोलजी गोडांबे सर. आपण सुद्धा या विभागातली एक अतिशय युवा उद्योजक आहात आणि युवा उद्योजकाच्या माध्यमातून आप खूप चांगलं कार्य करत आहात. तर मी सन्मानित जयजी फर्डे सरांना विनंती करेल की आपण अमोलजी गोडांबे सरांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. चला लगेचच विनंती लावायची ना. वेळ विलंब करू नका मित्रांनो प्लीज. आज आपल्याकडे वेळच नाहीये. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण लगेचच मुख्य मंचावरती आलेले पाहुणे अमोलजी गोडांबे साहेब आपला मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. तर या युवा उद्योजकाचा आपण मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण मोलाचं योगदान या चषकाला दिलेलं आहे. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. खूप चांगली मॅचेस रंगलेल्या पाहायला मिळतात. क्वार्टर फायनल आपण 1 पाहिली. त्या क्वार्टर फायनल 1 मध्ये जर OV11 कांबे संघाने विजय मिळवलाय.
तर या सामन्याचं कॉम्बिनेशन ऐकायचं आहे. जो पहिला पदक पटकावेल त्याच्या समोर जो कोणी असणारा हरणारा टीम असेल त्याला 4थ्या क्रमांकाचं प्राइज मिळणार आहे. आणि 2 नंबरची बक्षीस जो मारेल त्यांच्या समोर जो कोणी हारला असेल त्याला 5 नंबरची बक्षीस दिलं जाईल. आणि 3 नंबर जो बक्षीस कोणी मारेल त्याच्या समोर जो कोणी टीम हारली असेल त्यांना मात्र 6वं पारितोषिक दिलं जाणार. हे लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. जिगरजी वोरा सरांचं आगमन होताना पाहायला मिळतं. जिगरजी वोरा सरांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा. आज चांगली व्यक्ती गोड गोड व्यक्ती या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. चला प्लीज लवकरात लवकर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. तर ओम साई पष्टेवाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कर गोलंदाज श्याम पष्टे आणि ओपनिंगची जोडी मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने सुनील तर एका बाजूने गणेश. सुनील आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळते. तर गोलंदाज ओपनिंगचा गोलंदाज श्याम पष्टे चेंडू घेऊन जाईल. सुनील दरोडासाठी इथे मात्र कव्हरशील चेंडू केला. तिथे विनायक पष्टे सुंदर फिल्डिंग. आज आपल्या गावासाठी पडलं तरी चालेल परंतु लढायचं आहे. इथे जर पाहायला गेलं तर इथे बघता बघता विकेट मिळाली की रन मिळाले ते महत्वाचं आहे. तर पाहायला गेलं तर मला वाटतं या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीचं कॉम्बिनेशन सजलं नाहीये. कोणत्याही प्रकारची विकेट सुद्धा नाही आणि रन सुद्धा नाही. तर नक्कीच इथे पुढे चांगली एक गोलंदाजी आपल्याला इथे पुढे पाहायला मिळते. गोलंदाज श्याम पष्टेच्या माध्यमातून पहिल्या षटकावरती इथे खतरा मोडला होता तो मात्र कुठेतरी वाचला गेला या सुनील दरवड्याच्या माध्यमातून. आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली मॅच रंगेल मैदानाच्या क्वार्टर फायनल 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा जर पाहिला तर पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला तडम्यानला आणि तडम्यानला मात्र चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण पट्टीच्या आतमध्ये बसलेला आहात. ते सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे आपण प्लीज पट्टीच्या बाहेर बसायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे. आयोजकांची सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय परंतु आपण त्याचं पालन करायचं आहे. पाहिला चेंडू उडवला स्क्वेअर लेग मध्ये प्रेक्षक तिथे नाही. चेंडू मात्र दणदण असा आवाज येत चालला. सुनील दरोडाच्या बॅट बंद आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती जोडली. तर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय आणि या 4 धावा आणि 4 धावेने तो फलक जोडलं जातं. त्या फलकावरती 8 धावा. श्याम पष्टी मात्र इथे कुठेतरी महागडा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय कारण सध्याच्या घडीला इथे थोडीशी कामगिरी खराब होताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी करावी लागेल. सन्माननीय जिगरजी वोरा सर यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर टूर्स मध्ये सर्व डोळखाम नगरीतल्या पोरांना रोजगार उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणजे जिगरजी वोरा सर यांचं गोड गोड कौतुक आहे. कारण अनेक व्यक्ती मी पाहतोय कालच्या दिवसामध्ये ऐकतोय की अनेक व्यक्ती या टूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येदवली गावाच्या असतील किंवा डोळखाम गावातल्या असतील किंवा इतर परिसरातल्या असतील पण ते त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळतात. मी जिगर वोरा सरांना सलाम करेल. अशी व्यक्ती आपल्या डोळखाम विभागाला लागली आणि आपल्या पायाचं गुण सर्व पोरांना रोजगार मिळाला. थँक्यू धन्यवाद जिगर सर तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सध्या चालू आहे मॅच. एका बाजूने जर पाहायला गेलं तर आनंदपूर तर एका बाजूला आपण पाहू शकला ओम साई पष्टेपाडा. तर श्याम पष्टे चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा सुनील दरोडा साठी इथे पटका प्रॉपर कनेक्शन आहे. ताकदीचा वापर हवाई सपर चेंडूला फेकून दिले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावा. गणेश चौधरी सरांचे काका संभाजी चौधरी साहेब इथे उपस्थित झाले. साहेबांना विनंती करेल आपण चला मुख्य मंचावरती असं नसतं बा. संभाजी चौधरी साहेब ज्या स्कोररच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर गणेशजी चौधरी गेले 5 दिवस आणि याचा 6वा दिवस अतिशय सुंदर स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. आणि दत्त सरांचे मामा
चला आपण साहेब मुख्य मंचावरती असं नसतं वा पुन्हा एकदा जर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बघता बघता त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. सध्या घडीला आपण पाहिले तर 18 धावा पहिली ओव्हर इथे संपुष्टात येताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18. संभाजी चौधरी सरांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार तर मी प्रकाशजी फर्डे सर 18 धावा धावफलकावरती लागलेत. ओके थोडंसं स्कोरर मध्ये बदल राहिला होता. पहिल्या चेंडूवरती धावा अर्जित केल्या नव्हत्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या त्या अर्जित केल्या नव्हत्या त्यासाठी थोडीशी माफी असेल माफी करावी प्लीज. तर या पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकूण टोटल पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा धावफलकावरती. तर आनंदपूर संघाचा इतिहास जर काढला तर याच आठवड्यामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये त्यांना 3 फायनल खेळायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये आनंदपूर संघाला 3 फायनल खेळायचे आहेत परंतु पहिली मॅच इथं आहे. कोणी कुठे फायनल खेळतील ते महत्वाचं आहे कारण याच हप्त्यामध्ये 3 ठिकाणी ते क्वालिफायर झालेत आणि 3 ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळाला ही आनंदपूर टीम. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज गौरव पस्टेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा सुनील दरोडाच्या बॅटमध्ये आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. सॉरी गणेशच्या बॅटमध्ये आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गणेशला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती सुनील दरोडा. किशोरजी पोंडेकर आणि अभयजी पस्टे सरांच्या माध्यमातून जर गौरवने 3 विकेट घेतल्या तर 2100 रुपयाचं प्राइज आहे. कोणी पण घेऊ दे 3 विकेट घेतल्या तर 2100 रुपयाचं प्राइज आहे. ही गोलंदाजीची सुवर्ण संधी आहे पस्टेपाडा संघाच्या गोलंदाजांना. तर चेंडू फाईनला केलाय फाईनला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आले चेंडू अडवलाय फेकी झालाय तोपर्यंत पाहिलं तर बघता बघता रनिंग ओहो लाजवाब रनिंग देखणी रनिंग. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 3 धावा धावफलकावरती आणि 3 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती एकूण टोटल 27 धावा. गौरव पुन्हा एकदा चेंडू आता इथे पटका बसला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि सुंदर सेल. आता मात्र सुनील दरोडाला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. एक महत्वाचा हिरा आणि महत्वाचा गडी बाद होताना पाहायला मिळेल. तर विकेट जाताना पाहिलं तर सुनील दरोडा पहिला गडी बाद होईल आनंदपूर संघाचा. तर इथे युवा उद्योजक सन्माननीय तुकारामजी पोकळा साहेब उपस्थित होताना पाहायला मिळतात. तर पोकळा साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हा. एक जिवलग मित्र गणेशबाई लोखंडी यांचे जिवलग मित्र तुकारामजी पोकळा सर एक युवा उद्योजक गांडुलवाडी गावातली एक अतिशय प्रेमळ व्यक्ती तुकारामजी पोकळा साहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये दुमदुमली आहे चांगली मॅच. एका बाजूने आनंदपूर तर एका बाजूने ओमसाई पस्टेपाडा. स्ट्राईक वरती प्रकाशने मात्र इथे सुपला शॉट खेळलाय. सुपला शॉट क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातात. तिथे सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश आलं आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आहे आणि या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या एक गडी बाद 28 धावा धावफलकावरती. दुसरी ओव्हर गौरव पस्टीच्या माध्यमातून टाकली जाते. गौरवची मात्र ओव्हर सफल होताना पाहायला मिळते कारण या ओव्हरमध्ये एक विकेट महत्वाची विकेट आलेली आहे सुनील दरोडाच्या माध्यमातून. इथे गडी बाद होताना पाहायला मिळाला. मात्र स्ट्राईक वरती गणेशला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती प्रकाशला पाहू शकताय. सध्या धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 28 धावा आनंदपूर संघाची धावसंख्या.
पुन्हा एकदा इथे प्रॉपर कनेक्शन आहे, तिथे शतरक्षक आहे, परंतु त्याच्या वाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावा. ज्या मांडवाखाली सर्व प्रेक्षक वर्गाची पट्टी धरलेली आहे ती पट्टी त्या मांडवाच्या बाजूला पट्टी आपण सोडायची आहे प्लीज. पट्टीला आपण धरून राहायचं नाही. तर गणेशच्या बॅटमध्ये आल्या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती 34. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळालं फलंदाज गणेश. तर स्ट्राईक वरती होई ते प्रॉपर फटका नाही तिथे शतरक्षक आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. विनायक पष्टेकरनं चेंडू अडवलाय, फेकी झालाय, तो परत एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या फलकावरती जोडलेले पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पाहिलं तर 35 धावा. एक गडी बाद 35 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 35. हॅलो. नुकताच आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा पर्व पहिलं वरकुटे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत असेल आणि मी मंडळाचे आयकॉन 11 चे कर्णधार रोहन फरडे मी यांना विनंती करेल की आपण वरकुटे सरांचा यथोचित मानसन्मान आपल्या क्रीडा मंचकावर करायचा आहे. खऱ्या अर्थानं आजचा दिवस सुवर्ण हस्ताक्षराने लिहावा याप्रमाणे आहे. चहूबाजूने प्रेक्षक वर्ग आणि या मैदानावर जणू एखाद्या स्टेडियमचा लुक पाहायला मिळतोय आणि असे ज्ञानी लोक ज्या वेळेस या स्पर्धेसाठी येत असतात त्या स्पर्धेचा दर्जा किती उंचावतोय हे देखील प्रामुख्याने इथे पाहावयास मिळतं. थँक्यू वरकुटे सर, तुम्ही या ठिकाणी आलात. मनस्वी आनंद झाला आणि स्पर्धेकडे वळतोय. ओ टू कमेंटरी बॉक्स त्या ठिकाणी परशुराम पोकळा. थँक्यू सर. तर जाऊया पुढे त्या मैदानाकडे. आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कर गोलंदाज सोमनाथ फोंडेकर. स्ट्राईक वरती गणेश. ओहो, इथे पाहिलं तर रफ्तार चेंडू टाकला गेला. गोलंदाज फोंडेकर सोमनाथच्या माध्यमातून चेंडू डॉट व्हायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 35 धावा धावफलकावरती. एक गडी बाद आनंदपूर संघाची धावसंख्या. बघूया कशा प्रकारे कामगिरी राहील सोमनाथ फोंडेकरच्या माध्यमातून. पाहायचं आहे आपल्या चेंडूला बांधला पाईनला उडवून दिलाय गणेश. या फलंदाजांना A1 क्वालिटीचा दर्जेदार फटका व्हायला मिळतोय. चांगला दर्जाचा फटका लांबच लांब ठोकलाय षटकार गणेशच्या बॅटमधनं. तर शॉर्ट चेंडू टाकला गेला. शॉर्ट चेंडूवरती मात्र एक मोठा प्रहार केला गोल फलंदाज गणेश या फलंदाजाकडनं आणि 6 धावांचा चेंडू फेकून दिलाय. वैयक्तिक धावा जर पाहिल्या गणेशच्या तर 6 चेंडू खेळलाय आणि 20 धावा बनवल्या. त्यानंतर त्याला प्रकाश साथ देताना पाहायला मिळतो. प्रकाश फक्त एक चेंडू खेळलाय आणि एक सिंगलच काढले. तर प्रकाश मात्र जास्तीत जास्त गणेशकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती 6 धावा आल्या. पुन्हा सोमनाथ चेंडू घेऊन जाईल गणेशसाठी. पुन्हा एकदा अभ्याकर चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्रक्षक या पुन्हा एकदा पंचाने घोषित केलाय. बॅक टू बॅक गणेशच्या बॅट बंद आलाय षटकार डीजे सागर. तर 47 धावा फलकावरती लागलेत. एक गडी बाद 47. मात्र गणेश इथे चांगली आक्रमकता दाखवतो. सुंदर असे फटकेबाजी पाहायला मिळते. सोमनाथ वरती सुद्धा प्रहार केले जात आहेत गणेशच्या माध्यमातून. प्रकाश मात्र इथे शांत आहे परंतु गणेश इथे तगड चांगला तळपलेला पाहायला मिळतो. आता मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूखाली जोडले जातील आणि झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि सुंदर झेल. दुसरा गडी बाद होईल. आनंदपूर संघाचा गणेशला जावं लागतंय मैदान सोडून त्यांच्या टीमच्या जवळ.
बाद होताना पाहायला मिळतील. हो, पुन्हा एकदा जर पाहायला मिळते त्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर इथे नक्कीच ते केलं जाईल. इंजिनियर किशोरजी रसाल साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. रसाल पाड्याचे अतिशय एक युवा उद्योजक सन्माननीय किशोरजी रसाल साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचाकडे रवाना व्हा. त्यानंतर टीम निंबाळपाडा टीमचे कर्णधार आणि दत्तनगर डोळखाम संघाचे कर्णधार, चला आपण टॉस्को बॉक्स मध्ये जोडायचं आहे लगेच टॉसविनसाठी. तर मॅच पुन्हा एकदा रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण पाहतो एका बाजूला आनंदपूर तर एका बाजूने आपण पाहू शकाला ओम साई पष्टेपाडा टीम. 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात आनंदपूर संघाच्या धावसंख्या 47 आणि अजूनही उर्वरित शेवटच्या आणि अंतिम ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहे ते घेऊन जाताना पाहायला मिळेल. सोमनाथ इथे चेंडू झाला तर तिथे मिसफील्ड पाहायला मिळाले. विकेट किपर करणं या चेंडूवरती धावा किती मिळतात ते महत्वाचं आहे. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला परंतु एकच धाव आणि एक विकेट सुद्धा मिळेल आणि विकेट +1 या एक धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्या जर पाहायला गेलं तर 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 48 धावा वाईट. तर आपण टॉस कडे वळतोय. मी आमचे सर्वांचे लाडके येस द स्पेअर डिलिव्हरी. आता पहिली विनिंग इथे संपुष्टात आली. पहिल्या विनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 48. थँक्यू व्हेरी मच. जिगर वोरा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. केशव मुकेश स्मृती स्पोर्ट्स निबलपाडा विपक्ष दत्तनगर डोखाम आणि थँक्यू. तर केशव मुकेश स्मृती स्पोर्ट्स निबलपाडा नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात आणि काय निर्णय फील्ड करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत बॅटिंगचा निर्णय घेतलेला नाहीये. जो कॅप्टन जिंकतो तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतो. याच्या पाठीमागे कारण काय असावं? कमीत कमी धावाने आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, त्याच्यासाठी आम्ही फील्डचा प्रयत्न घेतो. समोरची टीम इतिहास घडवलाय, क्वालिफाय झाले. दत्तनगर दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त असणारी टीम जी एकही राऊंड अजूनपर्यंत जिंकत नव्हती ती आज क्वालिफाय मॅच जिंकून फायनलच्या ट्रॉफीमध्ये आले. कशा प्रकारचं चॅलेंज इथे असू शकतं कारण शोएब शेख चमकलाय. असं काय नाही आहे, त्यांची पण टीम चांगलीच आहे कारण की हे नवी टीम आहे. आम्ही पण असं त्यांना पण टप, ते पण आम्हाला टप देतील असं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही पण त्यांना कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. तर केशव मुकेश स्मृती स्पोर्ट्स निबलपाडा जी टीम पूर्वी पूर्वा स्पोर्ट्स या नावाने खेळत होती, तर यामध्ये जो बदल झाला याबद्दल काय म्हणाल? असं काही नाही आहे कारण की आमच्या गावचा जो एक मुलगा होता तो एक्सपायर झाला, त्याच्यामुळे आम्ही त्याचं नाव दिलं. तर आपण बोलतोय रब्बानी शेख. रब्बानी आज प्रथमतः क्वालिफाय झालाय, काय म्हणशील? खूप आनंद झालाय ना, गावासाठी ट्रॉफी नेणार, नक्कीच खूप छान वाटतं. पण पूर्वी नाव होतं दत्तनगर हेदवली, आता दत्तनगर डोळखाम नाव टाकलंय. दत्तनगर डोलगामच नाव होतं, दत्तनगर हेदुली केलं होतं. अच्छा, काय
क्या बात आहे. तर हा थोडा थोडा दोन्ही टीमकडेचा बदल, परंतु खूप चांगला बदल आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय. निबरपाडा टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण दिलंय दत्तनगर हेदवली डोळखाम या टीमला. तर चला आनंदपूर टीम आपण लवकरात लवकर आपली फील्ड सजवून घ्यायची आहे, विलंब लावायचा नाही. 48 धावा धावफलकावरती लगावल्यात. तर बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान संचालित सिद्धेश इंटरप्राइजेस ऑफ फार्मसी मुक्काम पोस्ट नांदगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आलेल्या सर्व खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत. श्री सन्माननीय संतोषजी अनंतराव देशमुख अध्यक्ष बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान. थँक्यू साहेब, तुमचंही गोडगोड कौतुक. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आनंदपूर संघ तर एका बाजूने पाहायला मित्र ओम साई पष्टेपाडा टीम. या दोन्ही संघांमध्ये एक क्वार्टर फायनल सामना 2चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला क्वार्टर फायनलचा सामना ओवी 11 संघाने जिंकलाय. दुसरा क्वार्टर फायनल सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आनंदपूर संघ तर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई पष्टेपाडा संघ. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत, ताकदीची लढत मध्ये आतमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या कडे जर पाहायला गेला तर जो संघ कोणी जिंकणार आहे तो संघ मात्र थर्ड प्राइज साठी सुद्धा प्राप्त होणारच आहे, याच्यामध्ये नो डाऊट. परंतु फायनल सामना कोण खेळेल ते महत्वाचं आहे. तर सेमी फायनल सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या चॅनलवरती जोडलेले माझे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व कर्णधारांचं, सर्व पंचांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. प्रथम पारितोषिक असणार आहे 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक असणार आहे 12,500 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये आणि पाचवे पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये आणि सहावे पारितोषिक सुद्धा असणार आहे 10,000 रुपये. तर प्रथम पारितोषिक आपल्याला प्रकाशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. दुसरं पारितोषिक जे आपल्याला सागरजी देशमुख सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल वैभवजी शेठ अधिकारी सरांच्या माध्यमातून दिलं गेलंय आणि चौथं पारितोषिक जे पाहायला मिळत आहे महेशजी तिवार सरांच्या माध्यमातून दिलं गेलंय आणि पाचवं पारितोषिक जे आहे ते रोहनजी डोळे साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलंय आणि सहावे जे पारितोषिक आहे ते बारकू कुशवाख साहेबांच्या माध्यमातून दिलेलं आहे. सर्व या बक्षीस देणाऱ्या व्यक्तींचं मी पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि मॅच कडे जातोय. तर पुन्हा त्या मॅचला होती सुरुवात. चाल पालक जर चांगली मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संतोष चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल स्ट्राईक वरती. फलंदाज होते गौरव आणि गौरवने मात्र पहिल्या चिठ्ठीवरती गौरव केलाय आणि गौरवच्या पॅटवर आलाय चौकार. असू द्या, क्वार्टर फायनलच्या 3 मॅच या ठिकाणी होत आहेत. जी पराभूत होणारी टीम आहे ती चतुर्थ, पाचवा आणि सहावा पारितोषिकासाठी मानकरी ठरेल आणि आपल्या ट्रॉफी सेम आहेत, प्राइस सेम आहेत, मॅच होणार नाही. त्यामुळे फक्त चिठ्ठी पाडली जाईल आणि तो निर्णय दिला जाईल. तर फाईनला पुन्हा एकदा चेंडू उडवलाय गौरव पष्टेच्या बॅटवर. पुन्हा एकदा येतोय चौकार आणि चौकाराने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक हे 2 चौकार आणि 2 चौकाराने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाते. धावसंख्या ओम साई पष्टेपाडा संघाची 8 धावा. अजूनही उर्वरित 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 41 धावींची गरज आहे. तर 41 धावांचं लक्ष इथून पुढे पार केलं जाईल की नाही पाहायचंय ओम साई पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलची दुसरी मॅच मैदानाच्या मध्ये चालू आहे. त्यानंतर क्वार्टर फायनल 3 मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला निंबाळपाडा टीम तर एका बाजूला दत्तनगर ढोळकाम टीम. या दोन्ही संघांमध्ये तिसरी लढत पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची तिसरी मॅच, त्यानंतर सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं कॉम्बिनेशन असणार आहे. तर पहिला जो कोणी बक्षीस मारणार आहे
त्याच्यासमोरच हारणारी टीम असणार आहे, त्यांच्यासाठी मात्र चौथं पारितोषिक असणार आहे. आणि 5वं पारितोषिक जे दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या राऊंड बक्षीस मारणार आहे त्यांच्यासमोर जी हरणारी टीम असणार आहे त्यांना 5वं पारितोषिक असणार आहे. तिसरं प्राइज जे मिळेल त्यांच्यासमोर हरणारी टीम त्यांना 6वं पारितोषिक मिळणार आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती गौरवजी पष्टे बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. पुन्हा एकदा पाईंगला उडवला. आता क्षेत्ररक्षक आहे तर इथे पेवकोलचा जोड असणारा खेळाडू म्हणजे सुनीलजी दरोडा. याच्याकडनं कधी विकेट मिस होत नसते आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवला. आणि पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल. गौरव पष्टेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे मास्तर संधी देऊ आपण. सागर तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो श्याम पष्टे आणि एका बाजूला सोमनाथजी पोंडेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओम साई पष्टेपाडा संघाकडनं पाहायला मिळते. अजूनही उरलेले 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्यात 41 धावा. धावफलकावरती एक गडी बाद 8 धावा. अजूनही उरलेल्या चेंडू मध्ये बनवायच्यात 41. हापट्याकर चेंडूला उडवलाय तिथं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंग ऑनला जोडले जातील का, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. आल्या स्वागत केलं गोलंदाज श्याम पष्टेच्या माध्यमातून 6 धावा. थँक्यू. चला टीम मीटिंग करू नका. आनंदपूर संघ प्लीज आपण वेळ घ्यायचा नाही. लवकरात लवकर मॅचला कव्हर करायचा आहे. धावसंख्या टपालवरती जोडली झाली. एक गडी बाद 14 धावा. अजूनही उर्वरित 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडू मध्ये बनवायच्यात 35 धावा. तर 35 धावा इथून पुढे रोखल्या जातील की चेस केल्या जातील ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग माझा इथे मोठ्या संख्येने जमलेला पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. संतोषच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गोलंदाजानं 14 धावा खर्च केल्यात. ओहो पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. गॅप रिझन आहे. पुन्हा एकदा एक टप्पा घेऊन चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं निघून जातो. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा. रवींद्रजी सांबरे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. तर साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा आहे. चला सांबरे साहेबांचा आपण जयजी बर्डे सरांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जात आहे. एक मायेची उपदारशाला आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपणही या चेस्काला जोडले गेले. या चेस्कामध्ये आमचं आगमन तुमचं राहिलं. तुमचंही गोडगोड कौतुक आहे या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. एका बाजूला ओम साई पष्टेपाडा टीम तर एका बाजूला आनंदपूर. या दोन्ही संघांमध्ये सुरचीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती 18 जोडल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 31 धावा. चला प्लीज आपण विलंब घेऊ नका. फिल्डिंग लवकरात सजून घ्यायची आहे अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं लावायला पंच सांगतात की आपण वेळ खूप घेत आहेत. लवकरात लवकर वेळ आपण प्लीज खर्च करू नका. दोन्ही टीमना विनंती आहे आपण आयोजकांना सहकार्य करावा अशी मी विनंती करतो. आपण लवकरात लवकर सामने कावर केले तर पुढचे सामने सुद्धा आपल्याला कदाचित जास्त ऊर्जा खेळावे मिळतील. परंतु आपण लवकरात लवकर वेळ कंप्लीट करणं महत्वाचं राहील. सुनीलजी दरोडा गोलंदाजी सज्ज होताना पाहायला मिळेल. वरकुटे साहेबांच्या माध्यमातून पष्टेपाडा जर आज या मॅच मध्ये जिंकलं जातील तर वरकुटे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. पण जिंकणं महत्वाचं आहे. तर बघूया जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावांची गरज आहे. सुनील दरोडा चेंडू घेऊन जातोय. हो इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु तिथे क्षेत्ररक्षक आले. सुंदर चित्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा विनंती आहे जे पट्टीच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग बसतायत माझ्याकडनं वारंवार ते आयोजक येत आहेत आणि ते सांगतात की पट्टीच्या आतमध्ये प्लीज बसण्यात मनाई आहे. आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर गेलं त्यांना अतिशय सहकार्य करायचं आहे प्लीज मित्रांनो.
शेवटचे सामने चालू आहेत, फायनलचे सामने चालू आहेत. कोणालाही कोणती दिक्कत नको, त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज पिवळ्या पट्टीच्या बाहेर बसलं तर अति उत्तम राहील. सुनील दरवडा पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूपच नाराज. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावा किती मिळतात हे महत्वाचं आहे. तर 2 धावा. तर मुख्य मंचावरती अजून एक पाहुण्यांची उपस्थिती राबली म्हणजे नरेशजी कोर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे बॉल त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. तर साहेबांना विनंती करेन, साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. मी रमेशजी ठाकरे सरांना विनंती करेल की साहेबांचा आपण मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छे देऊन या स्पर्धेचा मान सन्मान आपण साहेबांचा करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण खूप मोलाचं सहकार्य केलं. इथे पुढे यॉर्कर लाईनचा चेंडू मात्र लॉंग ऑफला खेळला. क्षेत्रक्षक तिथं आहे, चेंडू अडवलाय, फेकी झालाय, एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागतं ओम साई पष्टेपाडा टीमला. आणि या 1 धावेने धावसंख्या फलकावरती 22 धावा. अजूनही उरलेले 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत एकूण 27 धावा. 27 धाव्यांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे. तर बघूया हे समीकरण कमी केलं जाईल की नाही पाहायचं आहे. सध्याच्या स्थितीला मात्र दोन्ही संघ झडतायत, झुंजतायत, पण जिंकेल कोण आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. एका बाजूने जर पाहिलं तर श्याम पष्टे आणि सोमनाथ फोंडेकर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. सोमनाथ मात्र फक्त एकच चेंडू केला, एक सिंगल मिळवले. आता स्ट्राईक वरती सोमनाथ आलेत. हो इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय आणि सुंदर झेल आणि सोमनाथ फोंडेकरला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. जवळजवळ ओम साई पष्टेपाडा संघाचा दुसरा गडीबाद होताना पाहायला मिळतोय 22 धावेंवरती. आणि थोडीशी संधी आपण पुन्हा एकदा देऊया डीजे मास्तर रमेश. गडी बाद होताना पाहायला मिळाला. सोमनाथ फोंडेकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. आता मात्र उरलेले चेंडू शिल्लक असतील. सध्याच्याकडे जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये बनवायचं 27 धावा. तर बघूया 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो ओम साई पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून राजेश. तर बघूया राजेश आपल्या संघाच्या दृष्टीनं इथून मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करेल की नाही पाहायचा. कारण एखादा मोठा फटका जर आला तर आपल्या संघाच्या दृष्टीने लगेच मॅच फिरली जाईल, परंतु तो फटका येणं तितकंच महत्वाचं आहे. सुनील चेंडू घेऊन जाईल राजेसाठी. इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक सुंदर झेल. पुन्हा एकदा आल्या पावली जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा गडीबाद होईल तिसरा राजेशच्या रूपामध्ये. आल्या पावली मैदानाच्या बाहेर. तर पुन्हा एकदा गडीबाद होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल ओम साई पष्टेपाडा संघाचा फलंदाज. सध्या आपण पाहिलं जयवंतच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मात्र उरलेले शेवटचे आणि अंतिम 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 27 धावींची गरज आहे. वरकुटे साहेबांच्या माध्यमातून जर पाहिलं तर जर आज पष्टेपाडा संघ जर जिंकत असेल ही मॅच तर 1100 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. परंतु ती मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच इथे प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाकडनं, परंतु दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाही. त्यांना माहित आहे माझ्या गावासाठी मला खेळायचंय, माझ्या गावाचंच नाव मला मोठं करायचंय. नामदेवजी हरणे साहेब चला आपण मुख्य मंचाकडे राहण्याचे आहे. आयकॉन रोहनजी फर्डेसर चला आपण सुद्धा येणं करायचं आहे. आयकॉन रोहन चला आपण इकडे यायचं आहे. तर हॅट्रिक नोंदवली गेली गोलंदाज सुनीलनं
आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट घेतली आहे आणि इथून पुढे मात्र आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 27 धावा. समीकरण खूप कठीण होताना पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर पष्टेपाडा संघासाठी इथून पुढे मात्र मॅच जिंकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवावी लागेल, षटकार टोकावे लागेल तरच मॅच आपण पुन्हा एकदा जिवंतपणा होऊ शकतो. कारण शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये मात्र बनवायच्या 27 धावा. तर बघूया पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. अजूनही श्याम पष्टे मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो मॅच आपल्या संघाच्या दृष्टीने खेचू शकतो, परंतु ती फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कर सज्ज होईल. शेवटच्या अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रकाश. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल श्याम थोडस जर पाहायला गेलं तर रनिंग मध्ये बदल होताना पाहायला मिळेल. पुन्हा त्या चेंडू टाकला जाईल. शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना गोलंदाज प्रकाश श्यामसाठी. श्यामने मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका प्रहार केला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका मात्र श्याम पष्टीने ठोकलाय आणि आलाय षटकार. सन्माननीय नरेशजी कोर सरांच्या माध्यमातून पष्टेपाडा संघ जर हे मॅच जिंकत असेल त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं प्राइज येणार आहे. खूप चांगला बक्षिसांचा वर्ष मात्र पष्टेपाडा संघावरती केला जात आहे. आता उरलेले 5 चेंडू 21 धावा. स्लोअर गतीचा चेंडू मात्र इथे पटका बसला. चेंडू पाईनला उडवला. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूवरती एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव झालेली पाहायला मिळेल. या 2 धावा सक्सेसफुल. श्री समर्थ कृपा डेअरीचे मालक सन्माननीय साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं. ओके असं नसतं झालेले आहेत. थँक्यू साहेब. आपल्या तुमच्या माध्यमातून खूप चांगली सुविधा मिळाली. पूर्णपणे स्पर्धेसाठी आपण कॉल बॉक्स दिलेले आहेत. तुमचं गोड गोड कौतुक आहे. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. तुमच्या माध्यमातून पष्टेपाडा संघासाठी विजय जर होत असेल तर मात्र 500 रुपयाचं इनाम सुद्धा आहे. आता उरलेल शेवटच्या अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. समीकरण सोपं तितकंच कठीण सुद्धा. या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर मी म्हणेल मॅचचं चित्र बदलेल आणि ते बदलावाच लागेल कारण पष्टेपाडा संघाला एक मोठ्या पटक्याची गरजच आहे आणि ती मारावी लागेल. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रकाश चेंडू घेऊन जाईल. स्लोअर गतीचा चेंडू पुन्हा एकदा फसव्या चेंडू भोंदव्या चेंडू इथे पाहायला मिळालाय आणि तिथे झेल टिपलाय. आता मात्र सामना जिंकणं तितकं सोपं नाही कारण उरलेले शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा मी सूचना देईल की पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसतात त्यांना वारंवार सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते. आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. वारंवार माझ्या तोंडाला पट्टी लावायला लावू नका प्लीज. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. विनायक पष्टे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत परंतु विनायक पष्टेकडे क्षमता आहे परंतु जरी 3 चेंडू मध्ये 3 षटकार जरी गेले तरी 1 धावेने मात्र आपल्याला हार पत्करावी लागणार आहे. पण कदाचित एखादा चेंडू जर वाईट किंवा नो आला तर मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकता. तर पुन्हा एकदा पाहुण्यांची मांडी आली इथे होताना पाहायला मिळते. मी पाहुण्या मंडळींना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा अतिशय गोडगोड व्यक्ती या आपल्या मंचाला लाभल्या जात आहेत आजच्या फायनल आणि शेवटच्या दिवसामध्ये. फटका तर चांगला आलाय. या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती. तर सन्माननीय प्रकाशजी चौधरी साहेब RFO इथे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. ज्यांच्याकडनं आपल्याला प्रथम पारितोषिक जे लाभलेले तब्बल 51,000 त्यांचा आगमन इथे होताना पाहायला मिळेल. तर ह्या चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. थँक्यू. ओके सर. तर आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये
शुभ आगमन होत आहे हेदवली